तर नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन कोठारे ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आता सध्या मी आहे खारघरमध्ये. तर खारघरमध्ये आता बघू, ऑनलाईन तर आलो आहे, अजून कुठलं भाडं काय पडलेलं नाही. तर आता बघू कोणतं भाडं पडतं. भाडं पडल्यानंतर तुम्हाला मी अपडेट देत राहील. तर फक्त ब्लॉग फक्त कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की रिक्षावाल्याला किती कमाई असं, मी दिवसाला किती कमाई. दिवसाला भेटू तुम्हाला भाडं भेटल्यावरती. तर एक ट्रिप पडली होती कोपरखैरनेची, तर ती काय उचलता नाही आली, 273 रुपयाची होते. आणि एक ट्रिप पडली होती बेलापूरची रेल्वे स्टेशनची, 104 रुपयाची. पण बेलापूरला काय आपल्याला जायचं नाही म्हणून ती काय घेतली नाही मी. आता बघू कोणती ट्रिप पडते. आज मला वाटतं सुट्ट्या, अर्ध्या ऑफिसला सुट्टी असेल, कारण की आज आहे 31 डिसेंबर, म्हणून तर सुट्टी असू शकते. हे पण मला काय कन्फर्म माहीत नाही आहे. बघू कोणती ट्रिप पडते. आणि आजपासून निश्चय केला की बाबा आज ब्लॉग कंटिन्यू अपलोड करायचे म्हणून. तर आता बघू, आता हे माझ्याकडून शक्य होतं का नाही मला माहीत नाही आहे, पण तरी पण बघू, ब्लॉग कंटिन्यू टाकायचा प्रयत्न करणार आहे आता इथून पुढे. उद्या आहे 1 तारीख. तर बघू आता कोणते निश्चय तर केलं आहे, पण आता बघू कोण टाकू शकते का नाही हे मला माहिती नाही आहे, पण प्रयत्न तर नक्की करणार आहे दररोज एक ब्लॉग अपलोड करायचा. तर सध्या मी एक ट्रिप पूर्ण केली. एका ट्रिपचं 161 रुपये भेटलं होतं खारघरवरून नेहरू MIDC एरिया. तर ॲक्च्युली ऑनलाईन पेमेंट झालं होतं उबेर खात्यावरती. तर उबेरचे मायनस 105 रुपये होते. 105 रुपये त्यांनी कट करून मला काहीतरी कळलं नाही, एकच ट्रिप मारले आणि ते मायनसमध्ये पैसे कट केले आणि 48 रुपये फक्त भेटले. आता वाले तर 9:15. तर आता MIDCमधून काही ट्रिपा पडणार नाहीत आहे, तर आपण आपल्या मित्रावरती धंदा केलेला बरा, ऑनलाईन चालूच ठेवायचं. तर आता ऑनलाईनवरती पण बघू, एखादं भाडं पडलं, एखादी ट्रिप भेटली तर घेऊ, नाहीतर आपलं मीटरवरती धंदा करू. तर आज मी विचार केला होता की 12 तास गाडी चालवून बघायचं किती कमवायचं. तर बघू आता, नशिबात असेल तर भेटेल. सकाळी मी 8:15ला गेलो होतो. 8:15 नंतर मला ही पहिली ट्रिप भेटली होती. जर मी मीटरवर धंदा केला असता तर 200 रुपये जरी मी कमवलं असते. ह्या ऑनलाईनच्या भरोश्यावरती राहतो ना, की माझं हे असंच होतं. म्हणून कधी कधी ऑनलाईनचा एवढा राग येतो ना, कारण की ट्रिपच पडत नाहीत आहे. यांच्या भरोश्यावरती आम्ही बसायचं आणि ट्रिपा पडणं बंद व्हायचं. ते खूप राग येतो. मग असं वाटतं की ऑनलाईन बंद करून मीटर धंदा केलेला बरा पडेल. मीटरवरती पण धंदा नाही एवढा, कारण की 23 रुपयाच्या हिशोबाने 23 रुपयाच्या वरती कधी भाडंच पडत नाही. बायचान्स पडलं तर पडतं, ना तर नाही पडत. आता बघू, आता मीटरवरतीच बघतो, जातो तर मीटर लाईनला उभं राहतो आणि बघू लाईनमध्ये एखादं भाडं पडलं तर ठीक आहे, नाही तर मग मीटरवरती धंदा करायचा. तर सकाळ सकाळी जर असं झालं की पूर्ण दिवस खराब जातो, म्हणजे पूर्ण दिवस काम करायला मूडच लागत नाही. सकाळचा जर चांगला धंदा झाला तर अख्खा पूर्ण दिवस चांगला जातो. अजूनपर्यंत तरी काय एक ट्रिप वाजलेली नाही, 2 ट्रिपा वाजल्या होत्या. एक ट्रिप उचलली होती मी सेक्टर 2ची वाशीची, ते कॅन्सल झाली. आणि त्याच्यानंतर एक पडली होती गोवंडीची. गोवंडीला काय आपल्याला जायचं नव्हतं म्हणून ती काय उचलली नाही, आणि त्यानंतर पडलेलीच नाही ट्रिप. तर आता लोकलची भाडीच मारतो. लोकलची भाडी पण आता अशी भेटते ती काय विचारू नका. आज काय मला वाटतं आज सार्वजनिक सुट्टे का काय समजेना झाले, आणि काय माहिती आज लोकलला पण भाडी नाही. तर आता बघूया संध्याकाळपर्यंत किती धंदा होतो, त्यानंतर बघू, तुम्हाला सांगेल मी डिटेल संध्याकाळपर्यंत किती धंदा झाला आहे. मला आता बघू, लाईनला कुठेतरी लावून बघू. तर सध्या मी आहे उलव्यामध्ये, सेक्टर 17मध्ये. तर मला माइंडस्पेसवरनं एक ट्रिप भेटली होती सेक्टर 17 उलव्याची. तर ती मी कंप्लीट केली. तर मला 164 रुपये दिले, तर म्हणजे पडली होती 175 रुपयाची. तर कटिंग बिटिंग करून 164 रुपये मला भेटले. आणि दुपारी काय मी 1:30लाच घरी गेलो होतो. तर 1:30ला जाऊन मस्तपैकी जेवलो आणि झोपलो. 5ला गाडी काढल्या, आणि 5ला गाडी काढलेला मग मला ट्रिप भेटली उलव्याची. आता उलव्यावरून कुठली ट्रिप भेटते बघू. आणि नंतर तर उलव्यामधून एक भाईंदरची ट्रिप पडली होती 750 रुपयाची, 50 किलोमीटरची होते, मीरा भाईंदर रोड. ती काही घेतली नाही मी, एवढे लांब म्हणून नाही जायचं आपल्याला, कारण की तिथून परत काय भेटलं तर ठीक आहे, ना तर परत तिथून मला 50 किलोमीटर यायला आहे, म्हणून काही घेतली नाही. आणि एक पडली होती नेरूळची ट्रिप. तर नेरूळवर ती पण मला भेटली नाही. ती एक ट्रिप पडली होती नेरूळची,
ती काय भेटली नाही, ती कोणी उचलली लगेच. आणि आता एक ट्रिप पडली होती बेलापूरची, ती पण काय भेटली नाही. तर आता बघू कोणती ट्रिप भेटते. आता इथं येऊन तर मला इथं अर्धा तास तर झाला असेल. काय आता ट्रिपा काय एवढ्या खास पडलेल्या नाहीत. तर आता बघू हळूहळू, जर नाही पडले तर आपल्या नेरूळमध्ये जाणार मी हळूहळू आपल्या इकडे घराकडं म्हणजे नेरूळलाच जाणार हळूहळू. बघू शेअरिंग बघत जाणार. आता बघू कोणती ट्रिप पडते. 10 मिनटं थांबणार, त्यानंतर जाणार. तर सध्या मी आहे उरण फाट्यावरती गॅस भरला 225 रुपयाचा. ओलव्यावरून काही ट्रिप पडली नाही आणि शेअरिंग पण काही भेटलं नाही मला. तसंच मी निघत आलो इकडे उरण फाट्याकडे. आता उरण फाट्यावरून जाणार एल पीला बघणार शेअरिंग मीटर बघणार. आणि ऑनलाईन तर मी आहेच, एखादी ट्रिप चांगली भेटली तर उचलायची, नाही तर धंदा करत बसायचं. बघू आज काय एकदम सुखसुखाटच आहे. आज काय एवढं क्रश तर काय आहेच नाही आहे. बघू आता कोणती ट्रिप भेटते, त्यामुळे तुम्हाला मी अपडेट देत राहील. उरण फाट्यावरून एक ट्रिप भेटली DY पाटील स्टेडियम बसून 123 रुपयाची खारघरला मी तिला ड्रॉप केले आणि आता खारघरला थांबलो इथं केंद्रीय विभागाच्या इथं. आता बघू कोणती ट्रिप पडल्या. एक नेरूळ ट्रिप पडली होती, ती काय भेटली नाही. आणि एक खारघरचीच पडली होती, ती पण काय मी उचलली नाही. बघू आता मोठी ट्रिप भेटली नाही. केंद्रीय विभागामधून मला एक ट्रिप भेटली होती बेलापूरची 87 रुपयाची. ती कंप्लीट केली. बेलापूर बशीच बेलापूर बशीच आहे मी आता. तर बेलापूरवरून कोणती ट्रिप पडते बघू, तुम्हाला अपडेट देत राहील मी. तर जास्त ना ओलाच्या ट्रिपा जास्त पडतात, उबेरच्या पडत नाहीत आणि रॅपिडोच्या पण पडलेल्या नाहीत त्या ट्रिपा. ओलाच्या जास्त ट्रिपा, छोट्या ट्रिप आहेत पण जास्त ट्रिपा पडायला लागल्यात. तर एक खारघरची ट्रिप पडली होती परत रिटर्न. त्याला पिकअप पॉईंट आहे 4 किलोमीटर आणि ड्रॉप पॉईंट आहे त्याला 3 किलोमीटर. 66 रुपयाची ट्रिप होते, तर मी कॅन्सल करून टाकला. ती काय आपण भेटली नाही. तर आता बघू कोणती ट्रिप पडतं, बघा वेट करूया आणि बघू कोणती ट्रिप भेटली. तर एक बेलापूरची ट्रिप मारली होती. बेलापूरनं डायरेक्ट पडली शिवूरची ट्रिप. जी बेलापूरमध्ये जी मारली ती 70 रुपयाची होती आणि शिवूरला जी आलो ट्रिप ती पण 70 रुपयाची होती. आता एक ट्रिप पडली होती ठाणे कलवा 330 रुपयाची. म्हटलं तिकडे नाही जाण्यात तुझं काय अर्थ नाही, बारक्या म्हटलं ट्रिपा मारू आणि आपलं म्हटलं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करू. आता शिवूरला आहे, शिवूरला बघू कोणती ट्रिप पडते. त्यानंतर बघू ओलाच्या ट्रिपा मी 4 मारल्यात, रॅपिडोची 1 पण मारलेली नाही आणि उबेरची मारल्या मी 2 ट्रिपा. तर डोकं पण माझं खूप दुखायला लागलं आणि छातीत जवळजवळ ते पण भरते. मला डोकं दुखायला लागलं की मला उलटीन येते. तर आता बहुतेक मला वाटतं की मला आता घरी जायला लागणार आहे, म्हणजे भयंकर डोकं दुखायला लागलं. तर आता बघू काय करू, काय समजून लागेल, जाऊ की नको जाऊ. एक भांडवलचं फक्त 350ची होती ट्रिप, मी काही ते घेतली नाही. रेल्वे स्टेशनची खूप लांब आहे, मी घेतली नाही. आता काय करू, काय समजून झाले, जाऊ की नको, घरी जाऊ की नको. तसं मित्रांनो डोकं दुखतं आहे म्हणून आलो आहे. तर घरी जातो, जरा आराम करतो. खूप डोकं दुखतं आहे आणि मला उलटी पण 100% होणार आहे. तर आता बघू, गाडीत लावली पार्किंगला. आता घरी निघालो आहे, घरी जाऊन गोळी वगैरे घेतो, जेवतो आणि झोपतो. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तर ओके, चला बाय आणि हॅपी न्यू इयर. बाय.